एरमनार व पेरमेलीला जोडणारा पूल नसल्यामुळे तुम्हाला किती त्रास होत आहे त्या संदर्भात तुम्ही सांगाल का? हो सर. हा बोला. हो, तर आम्हाला काय होतं त्याच्यामध्ये नाही का आम्हाला जासाठी अडचण होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला नाही का डिलिव्हरी जर पेशंट किंवा असेल, कोणाची काही असेल किंवा गडबड असेल तरी नाही का आम्हाला हा पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला जाता येत नाही. नमस्कार, मी दीपक सोनतकर. आपण सर्वांचं आपकी आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या मी अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या एरमनार या ठिकाणी आलेला आहो. हा एरमनारचा नाला आहे. पेरमली आणि एरमनारला जोडणारा ह्या नाल्यावर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पुलाची निर्मिती नसल्यामुळे एरमनारसह अन्य 20 ते 30 गावातील नागरिकांना पावसाच्या दिवसात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जवळपास एरमनार टोला, कोडसेपल्ली, मांढरा तसेच इतर गावातील नागरिक या ठिकाणी पेरमेली मुखाले जात असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी वाहत असल्यामुळे त्यांचा संपर्क तुटतो. 7 किलोमीटरच्या अंतराऐवजी 20 ते 25 किलोमीटर गाठून त्यांना लांब पल्ला गाठावा लागेल. मोठ्या प्रमाणात त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कच्च्या रोड तो बी पक्का रोड नाही आहे. इथून त्या गुर्जा ते चौडंपल्ली ते आरंध्यावरून आरंध्या पाटापर्यंत तरवेल जावं लागते. तुम्हाला हा पुलाअभावी पावसाळ्यामध्ये बहुत आम्हाला अडचण होत आहे. हो सर. तुम्ही जवळपास 7 किलोमीटर अंतर, तुम्ही जवळपास 20 किलोमीटर अंतर गाठून जाता. हो सर. म्हणजे पूल नसल्यामुळे. हो. ओके. तर याच्याकडे तुम्ही मागणी वगैरे केली होती का कोणाकडे? हो सर. बाबांकडे गेलो होतो सर. एकदा गेल्यावर आम्ही नाही का तिथं आलापल्ली कोणतं ऑफिस म्हणतात तिथं पण आम्ही पत्र, आपले सरपंच होते माजी सरपंच, त्यांना सांगितले, पत्र दिले. आणि पाठपुरावा केले होते का मग? आता का केले काय माहित नाही म्हणा. ओसी आणि सरपंच दिले होते. आता तर पावसाळ्यामध्ये समजा मुसळधार पाऊस आला, समजा तो नाला पूर्णपणे भरून वाहतो, बरोबर आहे? हो सर. एखादी वेळ रुग्ण असेल किंवा तुमचे मुलं वगैरे तुम्हाला पेरमेली मुख्यालय जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला बाजार वगैरे किंवा अन्य दवाखाना वगैरे करावा लागतो. हो सर. अशा वेळी तुम्ही कशा करता? फिरून फिरून जावं लागते सर. कोणता मार्ग? म्हणजे हा इथून तर गुर्जा ते चौडंपल्ली ते आरंदा. हो सर. तर नाव काय तुमचं? बापू सुखदेव गोवर्धन. गोवर्धन. हो. हो हो सर. खाली सांगितलं ना भैया पटेलचा 2 लोग कैसा मड़ा भी काय म्हणता पटेल साहेब, कशी आहे? बहुत तकलीफ है जी। घूम के जाने तो अच्छा नहीं लगता। हमारे बाल बच्चे रहता, वो कंडीशन होता, हमारे डिलीवर के भाई भी रहता, बिल्कुल ही परेशान हो रहा। वो एक बार तरह पूरा वो बाम बिल रहते ना, वो भी काटने को भी, वो भी रात में कौन जा सकता? इधर से नदी के तरह रोड इधर से जा सकता, लेकिन ये तो नहीं हो रहा। इतनी तकलीफ आ रहा। गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अर्धवटच बांधकाम झालेला पुले आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत जर बघता या ठिकाणी अर्धवट फुलाचे बांधकाम असल्यामुळे पेरमली आणि एरमनार गावाला जोडणाऱ्या पुलावर लवकरात लवकर पुलाची निर्मिती करून नागरिकांना होत असलेला त्रास दूर करावा, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.